नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबककर स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चर मध्ये। तर मित्रांनो, आज जाणार असो आपण आपल्या वाडीत म्हणजे रवी गणपती शाळा या कार्यशाळेत भेट देऊ। तुमका माहितीच आता श्रावण चालू झालो असा आणि श्रावणातील पहिलोच सण म्हणजे नागपंचमी। तर त्यांच्या कार्यशाळेचा नागोबा तयार करतात, ते कशा प्रकारे करतात त्याची संपूर्ण प्रोसेस तुमका मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला तर मग पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आपल्यासोबत सुदेश धुळे असत आपल्या वाडीतले, आणि त्यांचा पहिला कोकण कॅप्चर मध्ये आपण स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं जरा माहिती घेऊया। नमस्कार। नागपंचमी आता नुकतीच जवळ येऊन ठेपलेली आहे आणि मी नागोबा बनवायला सुरुवात केली आहे। नागोबा बनवलेले आहेत मातीचे, आणि आता एक तुम्हाला प्रायोगिक तत्वावर एक नागोबा साच्यातून कसा काढतात तो दाखवतोय। हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा हा साचा आहे, आणि हा साचा भरतेवेळी ही संगजिरा म्हणून पावडर असते, ती पावडर अशी साच्याच्या आतून मारायची जेणेकरून माती चिपकू नये। आणि पावडर मारून झाल्यानंतर मातीने भरायचा आहे तो। पण भरतेवेळी एक काळजी घ्यायची की तो नागोबा प्लेन आला पाहिजे, रफ येता कामा नये। म्हणून त्यासाठी काय करायची, एक पूर्ण अशी काय करायची, एक लळी तयार करून घ्यायची आणि ती अशी पाटावरती रोलिंग करून घ्यायचं। आणि नंतर भरायला घ्यायचं। भरतेवेळी 2 अंगठ्याचा असा उपयोग करायचा, आणि माती किती भरायची हे समजलं पाहिजे। या साच्याच्या ज्या अवयवाच्या बाहेरही जाता नये आणि वरती पण येता कामा नये। हे बघा, ही माती आहे गोळवणची। गोळवण गावामध्ये पूर्ण गावामध्ये माती आहेत, आणि वरती एक कमरेपर्यंत खराबा काढून टाकतात, आणि खाली मातीच माती, आणि चांगल्या प्रकारची माती आहे। परंतु तुमची कार्यशाळा किती वर्षापासून चालू आहे त्याच्याबद्दल मला वाटतं जवळजवळ 54 वर्ष जवळजवळ दुसऱ्या पिढीतले माझे वडील गणपती बनवायचे, आणि वडिलांच्या वेळेला एक 50-60 गणपती असायचे। मी पण त्यानंतर वडील ऑफ झाल्यानंतर मी सर्वस्वी माझ्यावरती जबाबदारी पडली। परंतु नोकरी धंदा सांभाळून शाळेचे एवढे व्याप वाढलेले आहेत, त्यामुळे मी मूर्त्या कमी केलेल्या आहेत। 5-6च मी गणपती करतोय, की लोकांच्या आग्रह खातर घरी येऊन बसतात आणि म्हणतात, सुदेश काय करतोस, मूर्ती बनवतोस की नाही। मग अशा लोकांचे मी एक 5-6 गणपती केलेले आहेत आणि नागोबा करतोय। यातून आवड निर्माण कशी झाली त्याच्याबद्दल काय? लहानपणापासूनच माझ्या हातात, आम्ही लहान असते तसे माती हातात घेऊन झोपायचो। मातीची एक आवड असल्या कारणाने सहज शक्य झालं। मी आता हवं ते मॉडेल बनवू शकतो, डाय मारू शकतो, पेंटिंग करू शकतो। परंतु आता ह्या खूप ह्याच्या व्यापामुळे हे काही मोजकेच करतो, जास्त गणपती करत नाही। परंतु आवड आहे अजूनही। मी सगळ्या गणपतीच्या शाळेमध्ये गणपती जाऊन बघतो, दररोज एक गणपती शाळा अशी करतो आणि गणपती बघतोय। एक नागोबा बनवायला किती वेळ लागतो? नागोबा साच्यातून काढून तो एक दिवस म्हणजे वाळला पाहिजे, म्हणजे थोडाफारून घट्ट झाला पाहिजे। मग त्याचे सांधे मारायचे असतात, जे 2 पीस जोडलेले असतात ते असे एकजीव करायचे असतात याच्या कोरणीच्या साहाय्याने, आणि माती भरून फिनिशिंग करून तरी जवळजवळ एका नागोबाला जो 1 तासभर वेळ जातोय, 1-2 तास वेळ जातोय। त्या मनाने अपेक्षेप्रमाणे त्या नागोबाची काय किंमत काय मिळत नाही। परंतु एक कला आहे, वडिलांनी सुरू केलेली आहे, आणि एक जनसेवा म्हणून आम्ही हा व्यवसाय करतो। त्यात फारसं काय मिळत नाही। दिवसभराची आवड आहे एक, त्यामुळे दिवसभराची मजुरी सुद्धा त्यात सुटत नाही। परंतु हे कलेच्या प्रेमापायी आम्ही हे करतोय।
एकंदरीत आता हा कलर वापरतो आपण, तो कोणता कलर वापरतो? आता पूर्वी कसं चुन्या ह्याचे वॉटर बेसचे कलर असायचे, आताही वॉटर बेसचे आहे, परंतु आता त्यात खूप सुधारणा झाली. आता वॉशेबल, डिस्टेम्पर, ॲक्रेलिक कलर, आता महागडे कलर आम्ही वापरतो. त्याच्यावरती पूर्ण रंगवून झाल्यानंतर जे वॉर्निश मारतो की तो नाग जिवंत वाटला पाहिजे, आणि जिवंत असा दिसला की तो गिरायकांना भावतो आणि ते गिरायक घेतात विकत. साधारण वाडीतील आता किती नाव आहे? वाडी आणि वाडीच्या बाहेर जे आमच्या घरापर्यंत जे येतात नागोबांना न्यायला, नागपंचमीच्या दिवशी का आदल्या दिवशी, आणि तो आलेला रिकाम्या हाताने परत जाता नाही, नागोबा नेण्यासाठी हा आमचा उद्देश असतो. तरी साधारण अंदाजे किती असतो? तरी मी 50-60 नागोबा करतोय. आणि बाहेर बाहेर वगैरे विकायला वगैरे बाहेर ठेवतो, आचऱ्यात सारख्या ठिकाणी, बाळू पडवळ याच्या दुकानामध्ये ठेवतोय. तो पडवळ सांगतो की घेऊन या घेऊन या, मी खपवतो आणि खपतात तिथे. परंतु आपणच मालाचा काही पुरवठा आपण काय तितक्या जोमाने करू शकत नाही. जेवढे करतो ते नेऊन हे करतो, विकायला ठेवतोय. नागोबा तर आपले साच्यामध्ये भरून झालेले आहेत. आता ते कशा प्रकारे ओपन करतात ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, नागोबाला तर साच्यामध्ये काढलं आम्ही. तर बघा, आपला नागोबा तयार झालेला आहे. हे बघा, फिनिशिंग कशी करतात ते तुम्हाला दाखवतो. असे सांधे असे जोडायचे आहेत, म्हणजे एक जीव करायचे आहे. समजा आपण तसंच जर माती भरून जर अशी केली आणि रंग बसला की तो चीर उघडणार, म्हणून असे बोचरायचे आहेत असे. सांधे एक जीव केल्यानंतर, बोचरल्यानंतर त्या सांध्यामध्ये काय करायची, अशी माती भरायची. भरून झालेले आहेत. त्यानंतर फिनिशिंग करते वेळी अशी खवणी मारायची अशी, म्हणजे जी उंचावरती माती लागलेली आहे ती काय होणार, अशी ओढून निघणार. त्यानंतर बघा असं फिनिशिंग करायचं. हे जे कोरणी आहे ते कोरणीने काय करायचं, अशी फिरवायची आणि जो रफ भाग आहे तो प्लेन होईल. पाणी मारायचं म्हणजे हे डुकराच्या केसापासून बनवलेली हे ब्रश आहे. त्याला गणपतीच्या भाषेमध्ये कुंची म्हणतात, कुंची. आणि त्याने
जर आता हे वाळलेलं नाही, म्हणजे सुकलेलं नाही, जर वाळलेलं असेल तर अशी अशी मारायची. त्यानंतर ह्या बाजूने मारायची. त्यानंतर असं बोट त्याच्यावरती फिरवायचं. म्हणजे लेवल होणार. हा, नुसतं असं अलगद. आता हा जो घट झालेला नाही, आपण लगेच दाखवलेला आहे. अशा प्रकारे हा नागोबा पूर्ण फिनिशिंग झालेली आहे. हे नागोबा बनवतात त्यामध्ये तुम्हाला कोण मदत करतं? माझी धाकटी मुलगी यज्ञवी आणि मोठी मुलगी तनिष्का. परंतु आता ती फार्मसी कुडाळला शिक्षणासाठी आता नुकतीच गेलेली आहे, परंतु ती मला मदत करते. माझी मिसेस सुनिधी धुळे ही मदत करते. तसेच आमच्या वाडीतील एक उपवर झालेला मुलगा आहे सचिन पेडणेकर, तो सुद्धा ह्या कामामध्ये मदत करतो. पेंटिंगच्या कामामध्ये वॉश, बॉडी कलर, कपडे करणं, सोनेरी घालणं गणपतींना, ह्या कामामध्ये एक चांगल्या प्रकारे होतकरू असा मुलगा आहे, तो सुद्धा मला ह्या कामामध्ये मदत करतोय. नमस्कार. काल मी नागोबा मातीचे बनवताना दाखवले. आज प्रत्यक्ष रंगकाम दाखवत आहे बघा. सुरुवातीला पांढरा वॉश मारला आणि त्याच्यानंतर हा पिवळा रंग मारला. पिवळ्या रंगानंतर आता हे नारंगीची शेडिंग करतोय किंचित. हा डार्क पिवळा. पांढरा कलर मारायचा असा.
या स्टुडंट्स आहे ना चॉकलेटी कलर आणि काय करायचे टिकले मारायचे. आता बघा टिकले कसे मारतोय ते. असतात. आता टिकले मारून झाले, टिकले काढून झाले, तर आता आपण आकडा काढूया. तर मित्रांनो बघू शकताय आता आपला आकडा काढून झालेला आहे आणि याला टिकले पण काढून झालेले आहेत. डार्क करूया आपण टिकले. असा आता पोटाकडचा भाग रंगवायचा असा बघा. हा लाल रंग डोळ्यामध्ये असं रंग भरायचा. नाकामध्ये, तोंडामध्ये, डोळ्याचं काम मित्रांनो बघू शकताय आपला नागोबा तर आता एक पूर्ण झालेला आहे. आता पूर्ण काम झालेलं आहे. मला जर हा नागोबा कसा वाटला comment मध्ये सांगा. मित्रांनो हे होते आपल्या वाडीतील सुदेश धुळे यांचे खूप खूप आभार. यांच्यामुळे आज आपल्याला
नागपंचमीचा व्हिडिओ बनवता आला आणि तुम्हाला संपूर्ण प्रोसेस नागोबा कसे बनवतात ते दाखवण्यासाठी मी छोटासा प्रयत्न केला आणि यांचे खूप खूप आभार. आज आपण गेलेलो रवी गणपती शाळेत आणि आज मी तुमका मातीचे नागोबा कशा प्रकारे बनवतात आणि त्याचा रंगकाम कशा प्रकारे केलं जातं तर तुमका मी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणातील असेच तुमका रिअल व्हिडिओ बघायचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाया पुन्हा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.